नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, गेल्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये किंवा आपल्या नवीन इंस्टाग्राम हँडल गाव गजालीवर एका चित्रपटाबद्दलचे काही पोस्ट्स बघितले असतील, जिथे आपण तिकीट काढायला गेलो आहोत आणि आवर्जून मी सांगितलं होतं की नक्कीच मालवणमध्ये हा पिक्चर आता लागणार आहे, तर नक्कीच सर्वांनी हा पिक्चर बघावा. कारण झालं असं की गेल्या आठवड्यामध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी फर्स्ट स्क्रीनिंग ह्या मूवीची कुडाळ इथे केली गेली होती आणि त्यातनं बरेचसे काही इन्फ्लुएन्सर्स हे आपले चांगले मित्र आहेत, तर आपण त्यांना फॉलो करतो. तर त्यांच्या फीडवरनं आपल्याला कळलं की मालवणमध्येही ही मूवी आता लवकरात लवकर येणार आहे. बरेचसे अवॉर्ड्स ह्या मूवीला मिळालेले आहेत. बराच आपण म्हणू शकतो ना की प्रशंसा ऑलरेडी या चित्रपटाची झालेली आहे. तर म्हणालो की आपल्याकडनं ह्या मूवीला जर काही सहायता होऊ शकेल आपल्या गाव गजाली चॅनलकडनं, तर एक छोटंसं एक रिव्ह्यू, कारण काल रात्री 7 मार्चला आपल्याकडे ही मूवी मालवणला प्रदर्शित झाली होती. तर आपण ती मूवी बघायला गेलो, ते चित्रपट आपण अनुभवलं खरंच तर सांगू शकतो. आणि खरंच एक मालवणी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही ते तिकीट्स काढले आणि हा एक आपल्या मायबोलीचा एक्सपिरियन्स हे मूवी बघितल्यानंतर आम्हाला मिळाला. तर हीच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. हा मूवी रिव्ह्यू वगैरे असं काही नाही आहे किंवा 3-4 काही ॲस्पेक्ट्स आहेत ज्याच्यावर मला ही मूवी कशी वाटली किंवा मी काय अनुभवलं हे तुमच्यापर्यंत शेअर करायचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आपण जवळपास 3 ते 4 पॉईंट्समध्ये ह्या मूवीबद्दल बोलणार आहोत. तर ते काही पॉईंट्स आहेत. एक स्टोरी लाईन आणि डायरेक्शन, की कशाप्रकारे डायरेक्ट केलेली मूवी आहे, स्टोरी लाईन काय आहे मूवीची. स्टोरी लाईन सांगणार नाही आहे, पण कशाप्रकारे ही फ्रेम केली गेलेली आहे. त्यानंतर ॲक्टिंग आणि कॅरेक्टर्स, की कॅरेक्टर्स जे वापरले गेलेले आहेत त्यांनी कशाप्रकारे त्यांचा रोल पोर्ट्रे केलेला आहे हे आपण त्याच्यामधनं दाखवणार आहोत. त्यानंतर सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट लोकेशन्स, उत्कृष्ट सेट आणि कोकणाचा जो फील आहे ना, एक सुपर्ब एन्व्हायरमेंट जो क्रिएट केलेला आहे, ते कशाप्रकारे कॅमेऱ्याच्या वापराने दर्शवलं गेलेलं आहे हे आपण बोलणार आहोत. आणि यानंतर आपण बोलणार ओव्हरऑल ॲस्थेटिक्स, म्हणजे लोकेशन म्हणा, कॉस्ट्युम्स म्हणा, लाईट इफेक्ट्स म्हणा, एक फील आपण म्युझिक म्हणू शकतो की कुठेतरी सटल म्युझिक वगैरेही त्या मूवीमध्ये येतं. तर त्याच्यानी जो एक ॲम्बियन्स क्रिएट केलेला गेला आहे, तर ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर काही पॉईंट्स मी इथे लिहून घेतलेले आहेत. तर सुरू करूया आपल्या स्टोरी लाईनवरनं. तर फ्रेमवर्क जर तुम्ही पिक्चरची बघाल ना, की जी स्टोरी आहे ती ज्या फ्रेमवर्कच्या आत बसलेली आहे, हा फ्रेमवर्क बऱ्याचशा अगोदर डॉक्युमेंटरीजमध्ये वापरला गेलेला आहे, बऱ्याचशा मूव्हीजमध्ये वापरला गेलेला आहे, बरेचसे वेब सिरीज या फ्रेमवर्कवर बसवले गेलेले आहेत. पण या फ्रेमवर्कच्या आतली जी स्टोरी आहे ना, ही पहिल्यांदाच आपण अनुभवू शकतो. कारण ह्या प्रकारचं काम, ह्या प्रकारची स्टोरी ह्याच्या अगोदर मी तरी पर्सनली पाहिली नाही आहे आणि अनुभवलीही नाही आहे. तर डायरेक्शन ज्या प्रकारचं आहे ना, पूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासून एंडपर्यंत ती मूवी एक गांभीर्य, एक इंटेन्स फील तुम्हाला देतं की आता काय होणार आहे, आता काय झालं असेल. आणि एक म्हणजे आपण म्हणतो ना की एक फील जो मूवीचा आहे ना, तो इंटेन्स आहे. कुठले असे क्षण आहेत जे डायरेक्टरनी मुद्दाम, असं मला वाटतं की तो जो एक इंटेन्स फील आहे ना, तो कट करण्यासाठी कुठेतरी एक सॉफ्ट असा एक शॉट तिथे वापरला गेलेला आहे. पण ओव्हरऑल जर मी मूवीमधलं एक फील म्हणेन की ते प्रेक्षक जे आहे ना, ते त्यांच्या मनामध्ये बेसिकली एक गोष्ट फिरतच असणार आहे की आता याच्या पुढे काय होणार. किंवा या मूवीच्या ना शेजारी आणखीन एक स्टोरी लाईन चालू आहे जी या मूवीशी रिलेटेडच आहे, पण त्या स्टोरी लाईनमध्ये काय झालं असावं हे आपण म्हणजे ॲज अ प्रेक्षक, ॲज अ व्ह्युअर, हे आपण ऑलरेडी आपल्या मनामध्ये हे केलेलं आहे की बाबा असं झालं असणार किंवा असं होऊ शकतं किंवा आता ह्याच्या पुढे काय होणार. तर अशा प्रकारे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न जो डायरेक्टरने इथे केलेला आहे ना, तो आपण म्हणू शकतो की एक सुंदर असं सादरीकरण आपल्याला दिसून येतं. आणि कुठेही आपल्याला असं वाटत नाही की नाही मूवी आता कुठेतरी लूज होत चालली आहे आणि उगाच काहीतरी शॉर्ट्स टाकलेले आहेत की मूवीची लेंथ किंवा ड्युरेशन वाढवण्यासाठी. तर मूवी लाईन, स्टोरी लाईन आणि डायरेक्शनमध्ये माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मला अतिशय आवडलं
आणि यंग टीम या मूवीच्या मागे आहे असं मला वाटतं, कारण मी डायरेक्टर आहे त्यांना असं प्रत्यक्षात बघितलं आणि जेवढेही कलाकार होते त्यांनाही बघितलं, तर एक एनर्जी ह्या पूर्ण डायरेक्शनमध्ये दिसून आली. सेकंड पॉईंट आहे कॅरेक्टर आणि ॲक्टिंग. एवढंच सांगेन की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जो उत्साह होता, म्हणजे काही काही कॅरेक्टर्स आहेत ना ज्यांना एक डल रोल दिलेला आहे की ते डलच आहेत, पण त्या डलनेस ज्या उत्साहाने त्यांनी पोर्ट्रे केलेला आहे, आउटस्टँडिंग. म्हणजे खरंच. आणि काय आहे ना की प्रत्येक कॅरेक्टरनी अशा प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे, किंवा यामध्ये आपण म्हणू शकतो की डायरेक्टरचा एक खूप मोठा हात ह्याच्यामध्ये आहे की मूवीमध्ये काही प्रमुख कॅरेक्टर्स आहेत, पण इतरही जे कॅरेक्टर्स आहेत ना त्यांनाही इक्वल इम्पॉर्टन्स दिलं गेलेलं आहे असं मला वाटतं. की काही कॅरेक्टर्स आहेत ना ज्यांना शॉर्ट्स खूप कमी आहेत, जे मूवीमध्ये थोड्या कमी वेळेसाठी आपल्याला दिसतात, पण जेव्हा त्यांच्यावर कॅमेरा आहे आणि जेव्हा त्यांच्या जवळपासची स्टोरी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला गेला आहे, पूर्णपणे जो लक्ष आहे ना तो फक्त आणि फक्त त्या कॅरेक्टरकडे आपला जातो. आणि ॲक्टिंग तर खरंच सांगतो की मला गर्व आहे की आपल्या कोकणामध्ये इतके उत्कृष्ट ॲक्टर्स आणि यंग ॲक्टर्स तयार होत आहेत. कोकणामध्ये जेवढेही कलाकार आहेत ना ते त्यांनी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे, आणि फक्त छंद नाही, फक्त आवड नाही, तर मेहनत त्याच्यामध्ये आहे. ही पूर्णपणे प्रत्येक कॅरेक्टरची जी डायलॉग डिलिव्हरी आपण म्हणा किंवा व्हॉईस मॉड्युलेशन आपण म्हणा, आणि ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला पोर्ट्रे केलेलं आहे ना, हे खरंच प्रत्येक कॅरेक्टरला दाद द्यावीशी वाटते. अप्रतिम असं सादरीकरण त्यांनी दाखवलेलं आहे. आणि बरेचसे त्या मूवीचे कॅरेक्टर्स जे होते, प्रमुख कॅरेक्टर्स जे होते ते तिथे उपस्थित होते. जेव्हा आम्ही मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये मूवी बघायला गेलो, तर जेव्हा इंटरवल झालं तेव्हाही काही कॅरेक्टर्सबरोबर मी बोललो तिथले, आणि मूवीनंतरही आम्हाला संधी मिळाली त्यांच्याबरोबर बोलण्याची, एक मूवीबद्दलचं छोटं बाईट देण्याची संधी मिळाली, त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी मिळाली. तर तेव्हा जेव्हा त्या कॅरेक्टर्सना आम्ही बघितलं ना, तेव्हा खरंच असं अजिबात वाटलं नाही की हेच ते कॅरेक्टर मूवीमधलं आहे, की रिअल लाईफमध्ये ते एवढे डिफरंट आहेत आणि मूवीमध्ये त्यांनी एवढी इंटेन्स ही एक फील दाखवलेली आहे, एवढं अप्रतिम, एवढं आउटस्टँडिंग, एक असाधारण तऱ्हेने स्वतःला पेश केलेलं आहे. आणि हीच खरी ॲक्टिंग मला असं वाटतं की ॲक्च्युअल लाईफमध्ये एक कॅरेक्टर कसं आहे, एक व्यक्ती कसं आहे, आणि मूवीच्या स्क्रीनवर आपण म्हणतो पडद्यावर एक कसं आहे, ह्याच्यामध्ये जर खूप जास्त अंतर असला ना तर हीच खरी ॲक्टिंग असं मला वाटतं. तर कॅरेक्टर्स आणि ॲक्टिंग स्पॉट ऑन ह्याच्यामध्ये होते. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे सिनेमॅटोग्राफी. मी पर्सनली सिनेमॅटोग्राफीच्या एका पार्श्वभूमीमधला आहे की वेडिंग्ज वगैरे करायचो, थोडेफार काही कमर्शियल्सही शूट केलेले आहेत. तर कुठल्याही मूवीमध्ये जर मी काही बघतो ना तर मला कॅमेरा अँगल्स बघायला आवडतात की कशा प्रकारे एक फील ह्या कॅमेराच्या अँगलने दिलेला. पण मूवीमध्ये ज्या प्रकारे लोकेशन्स पोर्ट्रे केलेले आहेत, ज्या प्रकारे म्हणजे एखाद शॉट्स असं आहे की माळ्यावरनं कॅमेरा दाखवला गेलेला आहे आणि एक कॅरेक्टर हा माळ्यावर आहे आणि दुसरा कॅरेक्टर आहे हा खाली आहे, आणि दोन्ही कॅरेक्टर्स ज्या प्रकारे दाखवले गेले आहेत जबरदस्त. काही शॉट्स आपल्या कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याचे आहेत, ज़बरदस्त. म्हणजे इसमें कोई भी गलतियाँ निकाल नहीं सकते. खूप मस्त सुंदर असं प्रेझेंटेशन सिनेमॅटोग्राफीद्वाराही झालेलं आहे. आणि आपण एडिटिंग जरी त्याच्यामध्ये जर मी ॲड करेन तर ब्युटिफुल एका तऱ्हेने एडिट केलेलं आहे. कलर ग्रेडिंगही तसा दिलेला आहे की पूर्ण ॲम्बियन्स जो आहे ना तो स्टोरीप्रमाणे एक क्रिएट केलेला ॲम्बियन्स आहे. असं नाही की ॲम्बियन्स खूप जास्त ब्राईट आहे आणि स्टोरी कुठेतरी थोडी डल चालू आहे. ॲम्बियन्स आणि स्टोरी जो क्रिएट केलेला आहे कॅमेरा यूजनी, हा एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की एका बरोबर म्हणजे सोबतीने चालत आहे असं आपण म्हणू शकतो. लास्ट पॉईंट मला असं कवर करायचं आहे की ओव्हरऑल ॲम्बियन्स, ओव्हरऑल ॲस्थेटिक्स, ज्यामध्ये मी म्हणू शकतो की लोकेशन म्हणा किंवा कॉस्ट्युम्स म्हणा किंवा मेकअप म्हणा किंवा लाईटिंग म्हणा, तर कोकण हे असंच असतं आणि कोकण हे असंच दिसतं. एक्झॅक्टली हुबेहूब जे कोकण असतं ना
तशाच प्रकारचं फील ह्या ॲस्थेटिक्स किंवा हे ॲम्बियन्स क्रिएट केलेलं आहे मूवीमध्ये. तर आता मला मूवीचं बजेट वगैरे हे काही माहीत नाही आहे, पण एक साधारण आपण अंदाज लावू शकतो की जितका काही बजेट डायरेक्टर फायनान्सर्सनी तयार केला असावा किंवा स्पॉन्सर्सनी तयार केला असावा, त्या बजेटमध्ये इतकं सुंदर सादरीकरण करणं म्हणजे खरंच एक ब्युटिफुल असं आपण म्हणू शकतो ना, की एक लुक फील क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि सुंदर म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स मूवी बघण्याचा जो होता हा एक सुंदर एक्सपिरियन्स होता. आता म्हणालात की आता मी सगळेच पॉझिटिव्ह म्हणालो की सगळं चांगलं होतं. कुठेतरी एक आपण म्हणतो ना की एक खंत असा माझ्या मनात राहिला, तो असा आहे की एवढा सुंदर तुमचा चित्रपट आहे तर त्याची जाहिरात जी आहे ना ती आणखीन थोड्या दमदाररीते झाली पाहिजे होती. कारण जेव्हा मी तिकीट काढायला गेलो तेव्हा मी शेजारी जेव्हा विचारलं, की म्हणजे अशी एक मित्रमंडळी आहे की आम्ही पिक्चर बघायला जातो एकत्र, तर त्यांना विचारलं की अरे भेरा नावाची मूवी आता येणार आहे नाट्यगृहामध्ये, तर मी तिकीट काढायला जातो. तर लोकांना जवळपास माहितीही नव्हतं. मी खुद्द मालवणात राहतो, लोकांना इथे माहितीही नव्हतं की अरे कुठली मूवी भेरा, हे काय आहे, करून हे काय पिक्चर आहे, कुठे लागलं आहे, काय लागलं आहे. लोकांना अजिबात याबद्दलची काहीही माहिती नव्हती. मूवीचा पोस्टर, 2 मूवीचे पोस्टर्स आता आपण सागरी महामार्गाच्या कॉर्नरला मी बागेतनं जेव्हा येतो तेव्हा मी बघितले, अप्रतिम पोस्टर्स. तुम्ही पोस्टर बघितलात ना तर तुम्ही मूवी बघायला येणारच. पण हे पोस्टर मला असं वाटलं मला आणखीन कुठेच दिसले नाही, फक्त त्या सागरी महामार्गाच्या कॉर्नरवरच मला दिसले. तर हा एक कारण होऊ शकतो की आपण म्हणतो ना की मूवी बघायला टर्नओव्हर एवढा चांगला आला नाही. टर्नओव्हर म्हणजे फायनान्शियल टर्नओव्हर नाही, आपण प्रेक्षकांची उपस्थिती ह्याच्याबद्दल बोलत आहोत. तर जेव्हा काल रात्री 9:30चा शो आम्ही बघितला तेव्हा प्रेक्षक एवढे जास्त नव्हते. म्हणजे साधारण टोटल सीट्सपैकी 20, 25, 30% सीट्स भरलेले होते. बाकी इतर 60-70% सीट्स जे होते हे रिकामी होते. आणि मला असं वाटतं की ह्याचं कारण हाच आहे की कुठेतरी मूवीची जाहिरात ही करण्यामध्ये कुठेतरी कमतरता राहिली गेली असावी. हा कम्प्लिटली माझा मत आहे, मला एक्झॅक्टली माहीत नाही. मला जे दिसलं, मी जे अनुभवलं हेच फक्त मी सांगू इच्छितो. तर येस, आणि मूवी संपल्यानंतर आम्ही त्यांच्या कॅरेक्टर्सशी भेटलो. खूप सुंदर डाऊन टू अर्थ असे कॅरेक्टर्स आहेत. बऱ्याचशा त्यापैकी कॅरेक्टर्सला चांगल्या अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत आणि त्या मूवीलाही, त्या चित्रपटालाही खूप चांगले अवॉर्ड्स मिळालेले आहेत. खरं तर ते अवॉर्ड्स मिळण्याच्या लायकीचीच ती स्टोरी लाईन आहे आणि त्या अवॉर्ड्स मिळण्याच्या लायकीचाच हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि शेवटी दिग्दर्शकांनी हेही सांगितलं की लवकरच आपल्या जवळपास आणि मोठ्या शहरांमध्येही चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट हे प्रदर्शन किंवा आपण म्हणतो स्क्रीन करण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे आणि लवकरच आपल्याला हे बघायला मिळेल. तर समजा तुमच्या जवळपासमधल्या चित्रपटगृहामध्ये जर भेरा ही मूवी, ही मालवणी भाषेतली जर मूवी लागली असेल किंवा लागणार असेल तर आवर्जून मी सांगतो की हा चित्रपट तुम्ही बघा. खूप मस्त आहे. एक चांगलं फील क्रिएट करतं, एक चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करतं आणि कुठेतरी आपल्याला कोकणात राहून अशा कलाकारांना दाद देण्याची संधी देतं असं मला वाटतं. आणि आज आहे 8 मार्च. तर आज, उद्या आणि चित्रपट जो आहे ते नाट्यगृहामध्ये स्क्रीन होणार आहे. तर आज बहुतेक कुडाळला होणार आहे, त्यानंतर जामसांड्याला होणार आहे, गुरल्याला होणार आहे. तर हा जो क्रम आहे, हा जो टाईम टेबल आहे, हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेन. तर जर जमलं आजच आणि तुम्ही ह्या जे लोकेशन्स आहेत त्याच्या जवळपास असाल तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही अनुभवायला जाऊ शकता. अपेक्षा आहे हा छोटासा रिव्ह्यू म्हणू शकतो. रिव्ह्यू म्हटल्यापेक्षा माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला आहे. हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ही मूवी नक्की बघायला जा, पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.